परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी येथे बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। नागरिकांनी गोदावरी नदी पात्रात उतरून प्रशासन विरोधात संताप व्यक्त केला। पंचनामा दरम्यान नदी पात्रात मजुरांऐवजी यंत्राचा वापर होत असल्याचं उघड झालं। घटनास्थळी बोटी, केनी, जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर आढळून आले। नागरिकांनी पर्यावरण हानी, पाणी पातळी घट आणि पुलाला धोका असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली। प्रशासनाने ठेकेदारावर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। आता महसूल प्रशासन नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। देशोन्नतीसाठी नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट। आज या ठिकाणी साधारणतः 10:45 पासून या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन चालू करण्यात आलं। या जलसमाधी आंदोलनाच्या म्हणजे अनुषंगाने या ठिकाणी माननीय नायब तहसीलदार साहेब, माननीय मंडळ अधिकारी साहेब यांच्या समक्ष या ठिकाणी पंचनामा करण्यात आला। या ठिकाणी पंचनामा करण्यात आला। त्या पंचनाम्यात असं लिहिले की आम्ही खळी खालील स्वाक्षरी करणार, वरील पंचनामे राहणार खळी येथील रहिवासी व आज मंडळ अधिकारी महातपुरी नायब तहसीलदार नंबर 1 गंगाखेड यांनी बोलवल्यावरून मौजे खळी येथील गोदावरी नदी पात्रात जमलो असता या ठिकाणी श्री ओंकार पवार राहणार खळी यांनी सकाळी 10:45 वाजतापासून गोदावरी नदी पात्रात आंदोलन सुरू केले। आम्हा पंचासमक्ष नदी पात्राची पाहणी केली असता नदी पात्रात 7 ते 8 बोटी आढळून आल्या, तसेच 7 केनी आढळून आल्या, सोबत 3 जेसीबी मशीन व 4 ट्रॅक्टर आढळून आले। हे सर्व बोटी, केनी, जेसीबी, ट्रॅक्टर हे सर्व महातपुरी नदी पात्रात आढळून आले। वरील सर्व वाहने महातपूरच्या दिशेने निघून गेली। घटनास्थळी खळीचे सरपंच शिवाजी बाबाराव पवार यांनी सांगितले की सदर जलसमाधी आंदोलन हे गैरप्रकारे चालू असून खळी हद्दीमध्ये गावातील कोणतेही अवैध वाळू उत्पन्न होत नाही। महातपुरी घाटातील ही सर्व रेती आहेत। अशा प्रकारचं या ठिकाणी आंदोलन म्हणजे आंदोलन दरम्यान आढळून आलं। या ठिकाणी सरपंचानं सांगितलंय सर्वात महत्त्वाची गोष्ट की आता ग्रामपंचायत ज्या डिझॉल्व झालेल्या आहेत, कसं असतं सरपंच हा त्याच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा असती आणि सत्तेची हवा असल्यामुळं त्याला आज सुद्धा वाटायला की आज सुद्धा आपण सरपंच आहे। पण हे सगळं झालं तरी पण महातपुरी सज्जामध्ये का असे ना त्या इतक्या बोटी, ट्रॅक्टर, रापी आढळून आल्या ज्या की पूर्णपणे बेकायदेशीर आहेत। आमची सर्वांची मागणी आहे की या ज्या आज या सगळ्या ज्या बोटी आहेत त्या इथलच्या तत्काळ बोटी बंद करावं। कसं आमचं एक म्हणणं आहे किंवा जरी महातपुरी राज्यामध्ये जरी ह्या बोटी अवैध बोटीद्वारे जरी वाळू उपसा होत असला तर त्याचं पाणी, पिण्याचं पाणी किंवा पाणी जे प्रदूषित होतं आहे किंवा आमच्या गावकऱ्यांना जो प्यायला पाणी लागतं ते पाणी सर्व त्यामुळे प्रदूषित होतं आणि आम्ही निवेदनात सुद्धा तीच मागणी केली आहे की हे पाणी प्रदूषित होत असेल त्याच्यामुळे त्याचा आम्हाला फटका या ठिकाणी बसत आहे। या अनुषंगाने आज दिनांक 4 रोजी आंदोलनस्थळी ओंकार पवार यांनी आश्वासन देण्यात येते की नदीपात्रात आढळलेल्या बोटी, मशीन, केन्या तथा जप्त करण्यात येतील व पुढील योग्य ती कारवाई करण्यात येतील असे या ठिकाणी माननीय मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदार यांनी लिहून दिलेलं आहे। या ठिकाणी आम्ही असं नमूद करू इच्छितो की आज जरी ह्या बोटी जेसीबीतून गेलेल्या असतील, यांनी काढून नेल्या असतील, तर ज्या क्षणी त्या बोटी आणि जेसीबी चालू होतील त्या क्षणी कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील। धन्यवाद।